असं वाटतं की एअरपोर्टवर चालू आहे कुठल्या तरी आणि एवढं भारी एअरपोर्ट केलंय. आतमध्ये भरपूर काय आणि खूप सुंदर टेम्पल आहे. जर तुम्हाला चान्स भेटला भरपूर काय काय आलं या थाळीमध्ये. छास आहे, इसको क्या बोलते हैं, दही वडा, वरण, ताक. तर आम्ही चाललोय अक्षरधाम टेम्पलला. खूप लेट झालाय, 7:30ला बंद होता आणि आम्ही 7ला पोहोचण्याची आशा आहे. तर जरा जोरात जावं लागेल, बघूया कसं पोहोचतोय. पण ते मंदिर खूप सुंदर आहे बघायला. दिवसा जायचं ट्राय करत होतो पण आज ऑफिस असल्यामुळे काही जमलं नाही. तर बघूया रात्री कसं दिसतं. सो आम्ही पोचलो आहे आणि हे US मधलं लार्जेस्ट हिंदू टेम्पल आहे. आणि अक्षरधाम मंदिर जसं तुम्ही बघू शकताय, मूर्ती केवढी मोठी आहे आणि मंदिराचं डिझाईन पण खूप भारी केलं त्यांनी. आम्हाला थोडा लेट झाला आहे, संध्याकाळ झाली, 7 वाजलेत आणि 7:30ला बंद होते. सो आम्ही क्विकली आतमध्ये जायचा प्रयत्न करतोय. ये क्या है नीचे? पाणी आहे. ओ, पाण्याचा सगळा बर्फ झालाय. तर ह्या टेम्पलचं वैशिष्ट्य म्हणजे हे टेम्पल 191 फीट टॉल आहे आणि 185 एकराच्या पूर्ण एरियामध्ये हे बनवलेलं गेलं आहे. 12,000पेक्षा जास्त मूर्तिकारांनी मूर्ती बनवल्यात आणि जवळजवळ 10,000पेक्षा जास्त मूर्ती या मंदिरात आहेत. तुम्ही बघू शकताय प्रत्येक पिलरवर मूर्ती आहे. आणि आता हे एंट्री आहे. इंटरेस्टिंग आणि पूर्ण कार्व केलेलं आहे स्टोनवर. सो हे मंदिर US मध्ये एक्झिस्ट करतं. असं वाटतं की एअरपोर्टवर चालू आहे कुठल्या तरी आणि एवढं भारी एअरपोर्ट केलं आहे. ते मंदिर वाटतच नाही आहे. नंतर विजिटर सेंटर आहे, सिक्युरिटी चेक खूप स्ट्रॉंग आहे. सो एकदम मस्त डिझाईन केलं आहे. बघू शकता टीचर आहे, स्टुडंट आहे, HR मॅनेजर, स्टुडंट ह्यांनी सगळ्यांनी व्हॉलंटिअर केलं आहे. असं ज्यांनी केलं त्यांचे म्हणणं काय आहे, त्यांनी का केली सेवा ह्याच्याबद्दल लिहिलं. तर सँडस्टोन, लॅम्पस्टोन, भरपूर प्रकारचे मार्बल्स, अशा वेगवेगळ्या टाईपच्या स्टोननी हे बनवलेलं आहे. इथं थिएटर पण आहे, त्याच्यामध्ये ते मूवी सांगतात की कसं बनवलं, काय केलं. टोटल 585 पिलर्स आहेत आणि प्रत्येक पिलरवर काही ना काहीतरी आहे आणि खूप सुंदर आहे. खूप बेस्ट कार्विंग केलं आहे आणि पूर्ण सगळ्या ठिकाणी एकदम छोटे छोटे डिटेलवर लक्ष दिलं आहे. तर टोटल 585 पिलर्स आहेत आणि प्रत्येक पिलरवर काही ना काहीतरी कार्विंग केलं आणि खूप सुंदर आहे. आतमध्ये मंदिर खूप बघायसारखं आहे. प्रत्येक पिलरवर काही ना काहीतरी त्यांनी दर्शवण्याचा प्रयत्न केला आहे, काही ना काहीतरी दाखवायचा प्रयत्न केला आहे, प्रसंग दाखवायचा प्रयत्न केला आहे. आणि जे टोम्स आहेत किंवा
त्याचे जे डिझाईन्स आहेत ते खूप भारी आहेत. प्रत्येक ठिकाणी काही ना काहीतरी वेगळं करायचा प्रयत्न केला आहे. आणि आतून जर मंदिर बघितलं तर पूर्ण व्हाईट कलरचं आहे. मार्बल नंतर प्रत्येक वेगवेगळ्या स्टोन्सचे त्यांनी स्ट्रक्चर्स केले आहेत. प्रत्येक डिफरंट स्ट्रक्चरला वेगवेगळ्या स्टोन्स वापरला आहे. सो ते पण खूप बघण्यासारखं आहे. तर हे 2014ला चालू झालेलं. 15, 16, 17, 19, 20, 21, 22 आणि 23. तुम्ही बघू शकता केवढा मोठा कॅम्पस आहे आणि केवढं मोठं मंदिर आहे. आणि ते मंदिर पण US मध्ये आहे. सो केवढा मोठा कॅम्पस त्यांनी केला आहे. लिटरली जी इंडियात सिक्युरिटी असते की एंट्री करताना तुमचं सगळं चेक केलं जातं आतमध्ये कोण आहे नक्की. खूप टाईट सिक्युरिटी. सो ॲक्च्युली असली पाहिजे कारण की स्वच्छता आणि सगळी टिपटाप मेंटेन राहते. सो हॅट्स ऑफ अँड कुडोज टू मॅनेजमेंट. सो यांच्या आतमध्ये स्टोअर पण आहे. मी प्रमाणे मॅग्नेट घेतलं आहे पण इथं भरपूर काय काय त्यांनी विकायला ठेवलं. टी-शर्ट्स आहेत, तर डिझाईन्स ठेवले आहेत, मंदिर आहेत, असे भरपूर भारी भारी डिझाईन ठेवलेत त्यांनी. तर इथं खायला पण आहे आणि तुम्ही भरपूर प्रकारचे खाद्यपदार्थ बघू शकताय. आईस्क्रीम पण आहेत. इलायची श्रीखंड. हो श्रीखंड आहे, आईस्क्रीम नाही. थेपला आहे, समोसा आहे, लाडू आहे. लड्डू ले क्या? तर इथं उपवासाचे लाडू. पॅकेजिंग तर खूप भारी आहे यांची. बॅप्स शायोना नाव आहे. स्वामीनारायण व्हेजिटेरियन. सब्जी मसाले, छोला मसाला, पावभाजी मसाला, चाट मसाला. यार मसाले भी आहे इनके. मी तर आपले मस्त लाडू घेतलेत मोतीचुराचे. आणि खायला प्यायला पण आय गेस क्वालिटी खूप चांगली असणार आहे. सो आय एम नॉट शुअर तुम्ही दिल्लीचं अक्षरधाम टेम्पल बघितलं आहे का. पण तेही असं सुंदर आहे. मला चान्स नाही भेटला पण मी ऐकलं खूप आहे. तर आय गेस हे सेम दिल्लीच्या अक्षरधाम टेम्पलसारखंच आहे. पण हे थोडंसं मोठं आहे आय गेस कारण की आतमध्ये भरपूर काय. आणि मी असं ऐकलं माझ्या मित्रांकडून की इथं खूप गर्दी असते. आम्हाला लकीली थोडी कमी गर्दी भेटली त्यामुळे आम्हाला जरा पीस म्हणजे खूप शांततेत मंदिर बघायला भेटलं. हलदो आम्ही खूप गडबडीत होतो. पण खूप सुंदर टेम्पल आहे. जर तुम्हाला चान्स भेटला आणि तुम्ही न्यूयॉर्कमध्ये असाल तर नक्कीच इथं व्हिजिट करा. मस्ट व्हिजिट प्लेस आहे. मी एका रेस्टॉरंटला आले तिथं अनलिमिटेड थाळी आहे. आणि मी आणि तूने भी काठियावाडी ना. एक पंजाबी आणि 2 काठियावाडी थाळी घेतली आहे. दही वडा दिखने में तो सही लग रहा है यार. तुम्ही थाळी बघू शकताय. भरपूर काय काय आलं या थाळीमध्ये. छास आहे. इसको क्या बोलते हैं? दही वडा, वरण, ताक, आय डोंट नो, डाळ, बटाटा, वांग्याची भाजी, भरीत, पनीर, शेवची भाजी, गुलाबजामुन, ढोकळा, पापड, पुंगळे आणि ही पुरणपोळी आहे. रुवामकोरसारखं झालं आहे पण ह्याच्यात आमरस नाही आहे. आणि त्यासाठी आम्ही दहीवडा 2-3 घेतला आहे. पण अख्खी थाळी खाणं लय अवघड आहे. आम्ही टेस्ट करतो आहे सगळे मेनू कसे कसे लागतात. पण चांगली आहे टेस्ट. तर आय होप हा मंदिराचा व्लॉग तुम्हाला आवडला असेल तर नक्कीच लाईक, शेअर आणि सबस्क्राईब करा. पुन्हा एकदा भेटूया अजून एक न्यूयॉर्कमधल्या व्लॉगमध्ये. तोपर्यंत बाय बाय.